कोल्हापूर बाप्पा दर्शन या विशेष भागासाठी आपण आज बागल चौक परिसरामध्ये आलेलो आहोत। बागल चौक परिसरामध्ये नेमके बाप्पा कसे आहेत, प्रत्येक मंडळांनी त्यांची उभारणी कशी केलेली आहे, सजावटी कशा आहेत, देखावे कसे आहेत, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं योगदान नेमकं कसं आहे, सर्वच आपण आज जाणून घेऊया। चला तर मग सध्या आपण कोल्हापूरच्या भगव्या राजाचं दर्शन घेतोय। बागल चौकातील हा भगवा राजा नेमका कसा आहे, त्यांचं मंडळ स्थापना कधीपासून आहे जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपल्या मंडळाबद्दल बोला। आमच्या मंडळाची स्थापना 1957 साली झालेली आहे आणि 1957 साली KR कुंभारांनी या भगव्या रंगाच्या म्हणजे शेंदुरी रंग जो आपण अष्टगंधासाठी वापरतोय अशा रंगाची कोल्हापुरातील एकमेव मूर्ती ही या आमच्या मंडळाची आहे। स्थापनेपासून आम्ही एकच मूर्ती पोटल्या राजा रूपातील अष्टगंध रंगाची शेंदुरी रंगातील मूर्ती ही स्थापनेपासून आज तागायत तीच मूर्ती आहे आणि पूर्ण कोल्हापुरात भगवा राजा अशी या मूर्तीची ओळख आहे। प्रत्येक वेळी बाप्पाच्या म्हणजे स्वागतासाठी कशा थीम असतात, मंडपाच्या आपल्या थीम काय काय असतात? आतल्या बाजूला शक्यतो आम्ही एखादा दरबार करायचा प्रयत्न करतो किंवा ऐतिहासिक बॅकग्राऊंड काय करता येतात का बघतो आणि आमचं बाप्पाचं स्वागत जे असते दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं असते। ढोल ताशा पथक असू दे, नाशिक ढोल पथक असू दे, अशा पद्धतीनं आम्ही पारंपरिक पद्धतीनं स्वागत करतोय बा। यावर्षीचा दरबार कशा पद्धतीनं उभा केला आहे? या वर्षीचा दरबार कसा आहे, आपण आता जुनी मंदिर वगैरे बघत आलेलो, तर आत्ता कसं आहे जग आता जसं ज्या पद्धतीनं पुढे गेले तसं लाईटिंग आणि याचा यात समावेश झाला आहे। निऑन लाईटच्या ज्या माध्यमातून जे काय आकर्षक डिझाईन करता येईल अशा पद्धतीनं आपण ती सजावट केलेली आहे। रात्रीचं जर बघितला तर तुम्हाला त्या निऑन लाईटमुळे सगळे आकर्षक तुम्हाला बॅकग्राऊंड सगळी बघायला मिळेल, ज्यामध्ये बाप्पा पूर्ण असं उजळून निघेल अशा पद्धतीनं केलेलं आहे। समाजकार्यामध्ये आपल्या मंडळाचा कसा सहभाग असतो आणि यावर्षी काय समाजकार्य करावं असं आपण ठरवलं आहे? दरवर्षी आमच्या मंडळातर्फे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। तसेच या कोल्हापूरमध्ये बाल संकुल म्हणून आहे, ज्या ठिकाणी अनाथ मुलं आहेत ज्यांचं संगोपन केले जाते, तर त्या संस्थेला आमच्या मंडळातर्फे दरवर्षी ज्या काही जेवणाचं असू दे किंवा कपडे लत्ता असू दे, आता मागच्या वर्षी आम्ही त्यांना 200 ट्रॅकसूट दिलते। अशा पद्धतीचे ट्रॅकसूट होते की जे बाबा खराब होणार नाही, एकदम चांगल्या क्वालिटीचे। जवळजवळ तिथं 200 अनाथ मुलं आहेत, त्या अनाथ मुलांच्या जेवणाचं साहित्य आपण दिलेलं। त्यानंतरनं स्मशानभूमी येथे आपण शेणी प्रदान केलं, ज्या तिथं रक्तदान शिबिर आपण दरवर्षी घेतो आहेच। जवळजवळ त्या शिबिरासाठी आपल्याला दरवर्षी नाही म्हटलं 150 ते 200 लोक रक्तदाते इथं येऊन आपलं रक्तदान करतात। बाप्पाचं आगमन असेल, आता आगमन झालेलंच आहे, कशा पद्धतीचं आगमन होतं आणि आता विसर्जन कसं असणार आहे, त्याचा रूट काय असतो आपला? बाप्पाचं आगमन यावर्षी आम्ही प्रथमच राजारामपुरीमध्ये जवळजवळ मुख्य मंडळ आहेत, 41 मंडळ आहेत, तर 40 मंडळांची मोठी मिरवणूक असते। त्या मिरवणुकीमध्ये बागल चौक मंडळ यंदा यावर्षीच आपण त्यामध्ये हे झालो, स्वागत केलं, त्यानं सहभागी झालो। तर पहिल्यांदा यावर्षी आपल्या मंडळातर्फे चांगल्या पद्धतीनं लाईट इफेक्ट्स एक स्क्रीन आपण उभा केली ती, ज्याच्यासमोर एक जोकर पद्धतीचं कॅरेक्टर उभा केलं होतं, जे बाबा लहान मुलांना, वृद्धांना, ज्येष्ठांना आकर्षण करेल। पूर्ण मिरवणुकीमध्ये आमच्या त्या जोकरच्या ट्रॉलीपाशी संपूर्ण जेवढं काही मॉब असेल ते जितकी संख्या होती ती सगळी त्या ट्रॉलीपाशी होती। त्यामुळे बागल चौक मंडळ जवळजवळ संध्याकाळी 8 ते 12 मुख्य मिरवणुकीत सहभागी होतं। पहिल्याच वर्षी आम्ही राजारामपुरी सहभागी झालो आणि इतका चांगला प्रतिसाद आपला, त्याच पद्धतीनं आम्ही विसर्जन मिरवणुकीतही असणार आहे। आमचा मुख्य रूट हा टेंबे रोडपासून मिरजकर तिकटी, माधवा रोड, पापाई तिकटी, गंगावेश मार्गे इराणीकन असं मुख्य मिरवणुकीत आम्ही सहभागी असतो। फिनिक्स ग्रुपच्या बाप्पाचं आपण आता दर्शन घेतोय, नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे, त्यांच्या थीम काय असतात जाणून घेऊया। नमस्कार। मी अनिल जमादार, फिनिक्स ग्रुपचा सेक्रेटरी। आपलं मंडळ हे सर्व धर्म समभाव या विचारधारेवर चालणारं मंडळ आहे। आपल्या मंडळात हिंदू, मुस्लिम, वड्डर समाज, ख्रिश्चन समाज या सगळे धर्म मिळून आपलं एक मंडळ झाले। आपलं मंडळ 1975 साली स्थापन झाले, म्हणजे आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी हे मंडळ स्थापन केले आणि त्यापासून जसे त्यांनी चालवत आले तसंच आम्ही पण सर्व धर्म घेऊन आपण मंडळ चालवतो। आपलं मंडळाचा गणपती पहिला छोटा असायचा, म्हणजे आपण खाली बसवायचो मंडप,
त्यानंतर जसं आमचं मंडळाचं म्हणजे कसं जसं पुढं वाढत गेलं तसं आपण वर आलो, प्रगती केली. मंडळात सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून हे मंडळ स्थापन केलेलं आहे. आणि मेन म्हणजे आमच्या मंडळाच्या नावातच आहे फिनिक्स ग्रुप. फिनिक्स हा पक्षी राखीतून वर आलेला पक्षी आहे. तसंच आमचं मंडळाचं एक कार्य आहे. आपल्या बाप्पाचं वैशिष्ट्य काय सांगाल? आपला बाप्पा दरवर्षी कसा असतो, यावर्षी कसा आहे? आपला बाप्पा हा नेहमी जो आत्ता आपण पाहत आहात तसाच बाप्पा असतो. त्याच्यात म्हणजे काय आपली बाप्पाची वैशिष्ट्य काय म्हणजे आपण एक इच्छा व्यक्त केली बाप्पासमोर, ती अशी कधी वाया आमची तर मंडळाच्या कार्यकर्त्यांची कधी गेलेली नाही वाया आत्तापर्यंतचा जे आम्हाला जे अनुभव आहे ते. बाप्पासाठी जे डेकोरेशन केलं जातं त्याच्या तुमच्या थीम काय काय असतात आणि यावर्षीची थीम काय आहे? यावर्षीची थीम ही अशी मतलब एक थोडंफार एक नैसर्गिक फील यावं यासाठी एक वेली असं फुलांचं हे नैसर्गिक सामंत्यात यावं या हिशोबाने एक थीम दिली. दरवर्षी आपली दरबार थीम असते, नॅचरल थीम असते, काही तांत्रिक. आपलं मंडळ थोड्या वर्षापूर्वी तांत्रिक देखाव्यात व सजीव देखाव्यात पूर्ण अग्रेसर होता. आपण किती उमलती कळी, परत शिवाजी महाराजांचा असं ह्याच्यात नंबर घेतलेले आहेत सीन्समध्ये पण. आणि थीमचं तर तुम्ही विचारत आहात तर थीम दरवर्षी वेगळी असते. आपला भव्य मांडव असतो, आपण आता पाहतच असाल तर त्यानुसार असते. आणि आपली सजीव देखावे तुम्ही बघितला असशिला. सजीव देखाव्याचा थोडं प्रॉब्लेम काय झाला आहे की आमच्याकडं तर थोडेसे ते कलाकार कमी पडत आहेत, त्यामुळं आम्हाला सजीव देखावा करता येत नाही आहे. आणि सजीव देखावा आमचे तुम्ही पहिल्याच रेकॉर्ड झालेला बघितला असशिला तर माणसं अक्षरशः रडून गेलेली आहे तिथून मंडळातून. जे आम्ही एक ते उमलती कळी म्हणून सीन जो केलता ना तर त्याच्यात एका बारक्या छोट्याशा मुलीवर जे अत्याचार झालेत ते समाजात काय त्याचं प्रतिसाद उमटाय पाहिजेत त्याच्यावर तो सीन होता. तर त्यावेळी तर म्हणजे अक्षरशः लेडीज लोक म्हणा भरपूर असं रडून गेले. समाजकार्यामध्ये आपल्या मंडळाचं कसं योगदान असतं? मंडळाची आपल्या ट्रस्ट आहे. आपण दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो. परत परवा दिवशीच आपलं आरोग्य शिबिर झाले, वृक्षारोपण असते. आणि बाकीचे काय इथं बाकीचे ट्रॅफिकचे मुद्दे असते, अन्नदान असते. परत महालक्ष्मी पालखी सोहळ्याला आपली इथे महालक्ष्मीचे हे असते. आणि प्रसाद वाटप. आणि कसं आता गल्लीत कोणाचंही काय व्यथा आली काय आली तर मंडळ त्याला पुढे येऊन सामोरे जाते. त्यानंतर आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे, ते आगमन यावर्षी कसं होतं आणि मिरवणूक कशी असणार आहे आणि कोणत्या मार्गावरून आपली मिरवणूक जाते? आपल्या बाप्पाची आगमन मिरवणूक ही कायम पारंपरिक वाद्यातच असते. कधी आपण डॉल्बीचा नाही मार्ग निवडत. आणि आपण आहे ते नेहमी बाप्पाला विसर्जन करताना ही ढोल ताशाच्या गजरातच करतो, कारण की बाप्पा हा पुढच्या वर्षी परत येणार आहे ही भावना ठेवून आम्ही ढोल ताशाच्या गजरात त्याला निरोप देतो. हनुमान तालीम मंडळाच्या बाप्पाचं आपण आज दर्शन घेतोय. नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे, त्यांच्या थीम काय असतात, समाजकार्यामध्ये त्यांचं कसं योगदान असतं, सर्वच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सोमेश अविनाश लाहुंडे. आपल्या मंडळाबद्दल काय? आमच्या मंडळाची स्थापना 1936मध्ये झाली. आणि आमच्या मंडळाची वैशिष्ट्य म्हणजे राजारामपुरीत एकमेव तालीम संस्था म्हणजे ही आमची तालीम संस्था आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी असा आमचा आकर्षक गणपती बसवतो. त्या व्यतिरिक्त डेकोरेशन असेल, सजीव देखावा आमचा दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य असा सजीव देखावा असतो आहे. आमची आगमन मिरवणूक कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठी आगमन मिरवणूक आमची असते. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी सामाजिक उपक्रम आमच्या समाजामध्ये आमचे चालू असतात. रक्तदान शिबिर असतं, तुम्हाला सांगतो आरोग्य शिबिर असते. आणि असे भरपूर आम्ही सामाजिक उपक्रम आमच्या मंडळाचे आधारस्तंभ माननीय शिवाजीराव कवाळे, संदीप शिवाजीराव कवाळे माजी स्थायी समिती सभापती आहेत ते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतो तालमीमार्फत. त्यानंतर यावर्षीचा जो आपला बाप्पा आहे त्याची नेमकी थीम काय आहे, आपल्या बाप्पाचं वैशिष्ट्य काय आहे? आमच्या बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही लालबागचा राजा जो आहे त्या रूपात आम्ही गणपती दरवर्षी बसवते. कारण आमच्या गणपतीला जवळजवळ 10-12 किलो आमच्या गणपतीला चांदी आहे. म्हणजे आम्ही सर्व गणपतीला आमच्या हे केलेलं आहे चांदी. आता यावर्षी प्रमुख म्हणजे आम्ही 3.5 किलोचा गणपतीचा वरचं किरीट केलेला आहे गणपतीला. आणि आमची ही कायमस्वरूपी मूर्ती आहे.
त्यानंतर सजीव देखावे असतील किंवा मंडप उभारणी असेल, यामध्ये काय काय थीम असतात आपल्या आणि यावर्षीची थीम काय आहे? एक समाज ऐतिहासिक व प्रबोधनात्मक सजीव देखावा केलेला आहे. मोबाईलमध्ये हरवलो आणि संस्कृती विसरलो असा भव्य दिव्य असा एक सजीव देखावा आम्ही केलेला आहे आणि तो पाहण्यासाठी सर्व कोल्हापूरवासियांनी यावं अशी आमची इच्छा आहे. कारण एकदम म्हणजे आता कसं झालं आहे, मोबाईलमध्ये म्हणा किंवा व्यसनाधीशी मुलं गेलेली आहेत लहान आणि हे ते झालेलं आहे, त्याच्यावरती आम्ही सजीव देखावा केलेला आहे. तरी तो आपण पाहण्यासाठी सर्व कोल्हापूरवासियांनी यावं अशी आमची एक इच्छा आहे. अर्जुन सांस्कृतिक क्रीडा व मित्रमंडळाच्या बाप्पाचं आपण दर्शन घेतोय. त्यांचा बाप्पा कसा आहे, त्यांच्या दरवर्षीच्या थीम काय असतात, समाजकार्यामध्ये त्यांचं कसं योगदान असतं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रमेश सूर्यवंशी. आपल्या मंडळाबद्दल काय सांगाल? त्याची स्थापना कधीपासून आहे, कशी उभारणी झाली? आम्ही लहानपणीपासून आम्ही गणपती प्रत्येकापासून आम्ही बघत आलो, तेव्हापासून आम्हाला जरासं उत्सुकता वाटलं म्हणून आम्ही 1990पासून आम्ही गणपतीची स्थापना केलेली आहे. प्रत्येक वर्षी आपला बाप्पा कसा असतो, आपल्या बाप्पाचं वैशिष्ट्य काय आहे? बाप्पांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गणपती हा सगळ्यांना आनंद वाटतो की आपल्याला एक नवीन आनंद येतो. 4 दिवस म्हणून पाहुणा म्हणून येतो, तिची पूजा अर्चना वगैरे करतो मनापासून आपण सगळी, तेव्हामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो की बाप्पा लहान मुलांनी पण खूप आनंद वाटतो. की मूर्ती कोणत्या रूपात आहे आपली? मूर्ती विघ्नहर्त्यातल्या ह्याच्यातली मूर्ती आहे आणि प्रत्येक रूपातली आम्ही मूर्ती हे करत असतो. त्याची सजावट असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या कोणत्या थीम असतात, यावर्षी काय थीम आहे? सजावट आम्ही आता हा दरबार मांडव घेतला आहे. गेल्या वर्षी आम्ही पण दुसऱ्या पद्धतीनं आम्ही मांडव करून घेतलेला आहे. जसं आम्ही पुढं आम्हाला पोरं जसं सांगेल तसं आम्ही ते करत असतो. समाजकार्यामध्ये कशा पद्धतीनं आपला सहभाग असतो? समाजकार्य म्हणजे आता गल्लीतल्या सर्व नागरिक आपल्याला काय हवं आहे बाबा, गणपतीत काय नाही, तशा पद्धतीनं आम्ही आता प्रत्येकांच्या भागातल्या लोकांनी म्हणत असतं की बाबा डॉल्बी नको बाबा, त्याच्यात डॉल्बीबद्दल काय तर दुसरं काय तर मुखात जाईल असं महाप्रसाद करा. तर मग आम्ही समाज कल्याण म्हणून आम्ही ते एक महाप्रसाद आम्ही घालतो प्रत्येक वर्षी. आणि एकोबासाठी आम्ही सगळे बायका वगैरे हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो. सगळे मिळून एकत्र यावे सगळेजण म्हणून आम्ही 1000 लोकांचा आपला कार्यक्रम असतो. आगमन असेल, विसर्जन असेल, हा सोहळा कसा असतो आपला? आनंदाचा असतो, खूप मोठा आनंदाचा असतो. आणि आपल्याला त्यात डॉल्बीचा पण खूप मोठा त्रासदायक पण आहे आणि पारंपरिक जेवढं वाद्य चांगलं आहे तेवढं चांगलंच आहे. आपला बाप्पा कोणत्या मार्गी जातो आणि कसं त्याचं विसर्जन केलं जातं? पर्यायी मार्ग आम्हाला दिला गेलेला आहे. आमचा का डॉल्बी वगैरे काय नसतोय, तरी पण आम्ही पर्यायी मार्गानं आम्ही विसर्जन करतो. खनीला पारंपरिक वाद्य मिळेल तसं आम्ही घेऊन करून जातो. कोल्हापूर बाप्पा दर्शनसाठी आपण बागलचौक परिसरातील बाप्पांचं दर्शन घेतलं. या परिसरामध्ये प्रत्येक मंडळामध्ये एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येकाने आपल्या बाप्पासाठी वेगवेगळे उपक्रम राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. समाजाची जबाबदारी म्हणून त्यांनी समाजासाठी केलेली कार्याचं आपण माहिती जाणून घेतली. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील.